नमस्कार मित्रांनो. सुमनने ऑलरेडी विहिरीच्या कठड्यावर एक टॉवेल ठेवलेला असतो. आता पुढे बघू. हर्षदने तेवढ्यात ही प्रणालीच्या डोळ्यातले भाव टिपलेले असतात, कारण त्याची फक्त एक नजरच काफी असते प्रणालीच्या मनाचा ठाव घ्यायला. फायनली हर्षदची आंघोळ होते. सुमन दिवे मुटक्याने ओवाळते व त्या दोघीही तिथून निघून जातात. मग हर्षदही तिथला टॉवेल गुंडाळतो आणि प्रणालीजवळ येतो. ती तर अधीर होऊन त्याची वाटच बघत असते. हर्षद तिच्यासमोर येऊन उभा राहतो. ती ज्या खांबाला टेकून उभी असते त्याचे दोन्ही हात त्या खांबाला रेलून उभारतो. आता ती त्याच्या दोन्ही हातांच्या मध्ये असते. प्रणाली हर्षदला टक लावून पाहू लागते. अजूनही ओले चिंब असलेला तो, त्याचे केस ओले असल्याने केसातून ओरगल्याने पाणी अजूनही टपटप करतं. त्याच्या चेहऱ्यावरून ओरगळत ओठांवरून खाली पडत असते. त्याच्या ह्या लुकला ती मादकपणे न्याहाळू लागते. तेव्हा प्रणाली तिच्या हातातला टॉवेलने त्याचे केस पुसू लागते. हर्षद फक्त तिचं हे न्याहाळणं मन लावून बघत असतो. केस पुसता पुसता प्रणाली त्याच्या डोक्यावरचा तो टॉवेल तसाच आपल्या डोक्यावर ओढते. आता दोघेही त्या टॉवेलच्या आत एकमेकांना पाहत असतात. फक्त नजरेनेच काम चालू असते. प्रणाली पुरती भांबावून गेलेली असते. ती तिच्या हाताची बोटे अलगदपणे हर्षदच्या चेहऱ्यावरून फिरवते, जी खूप उशीर झालं सळसळत असतात, आणि चटकन त्याच्या ओल्या ओठांचा चुंबन घेते आणि इतका वेळ दाबून ठेवली तिची ती भावना पूर्ण होऊ लागते. हर्षदी तिच्या स्पर्शात हरवून जातो. सकाळ सकाळच्या त्या बेस्ट केसमुळे त्या दोघांची मॉर्निंग गुड नाही तर बेस्ट होऊन जाते. खूप वेळ एकमेकांत असेच हरवून जातात. हर्षद हळूच तिच्या ओठांपासून विलग होतो, पण तरीही प्रणाली अजूनही त्या स्पर्शातून वेगळी झालेली नसते. हे बघून हर्षद, प्रणाली, ए माझे फूल काय झालं, लईच एंद्रागत वागालीस, डोळ्यात नुशी नशा दाटली आहे तुझ्या. प्रणाली म्हणते, तुझ्यामुळे होतं हे सगळं, एवढं म्हणून तिथून पळून जाते. हर्षद, अगं आता मी काय, एवढं म्हणेपर्यंत तर ती निघून गेलेली असते. मग तोही खोलीत निघून जातो आणि आत गेल्या गेल्या त्याची नजर त्या पलंगावर जाते. तो तसाच आपलं डोकं पुसत पलंगावर बसून तिथेच आडवा होतो. त्या पलंगावरून हात फिरवत आजपर्यंत सगळा विरह आणि काल रात्री त्या विरहाचा झालेला गोड अंत हे सगळं आठवू लागतो व काल रात्री तिच्याशी केलेली बडबड आठवून तो स्वतःशीच हसू लागतो आणि आपले डोळे बंद करून त्या आठवणीत विरून जातो. तर प्रणाली खाली स्वतःशीच, प्रणाली, सकाळी सकाळी हे काय चाललंय तुझ्या मनात, जरा तरी स्वतःच्या भावना कंट्रोल कर. कसले कामुक विचार येत आहेत तुझ्या मनात. पण मी तरी काय करू, तो दिसतोच तसा की राहवलंच नाही. अगं पण तुला त्याच्यासोबत खंडोबाच्या मंदिरात जायचं आहे निदान, हे तरी लक्षात घे. शिव 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 अशी पुटपुटू लागते आणि परत न राहून हर्षदसाठी वर चहा घेऊन जाते. हर्षदला तिच्या पैंजण्याची चावल लागते. तो उठतो, मोबाईलवर काहीतरी करतो व तो मोबाईल एका ठिकाणी सेट करून ठेवतो. तेव्हा प्रणाली रूमच्या दारातून पाऊल आत टाकत असते आणि तिच्या कानी काही पडतं. आपके आने से घर में कितनी रौनक है, आपको देखो कभी अपने घर को देखे हम खुश हुए, हम खुश हुए, हम खुश हुए. हे ऐकून प्रणाली, हर्षद आता हे काय, तू ही पक्का फिल्मी व्हायलास हा. हर्षद प्रेमाने तिला जवळ घेऊन, मग आपल्या नवीन आयुष्याचं स्वागत नको कराया. आणि तसं पण आज मला तुझ्यासोबत डान्स करायचा आहे. चल तेव्हा सारखं गळ्यात गळे घालून डान्स करू. प्रणाली खुश होऊन, यू मीन कपल डान्स, मग व्हिडिओ तो बनता है बॉस. हर्षद हसत, कारण त्याला माहीत असते की ही व्हिडिओ बनवायला सांगणार म्हणून ते बघ आधीच तयारी करून ठेवली आहे. चल. मग हर्षद तिच्या कमरेत तड, प्रणाली त्याच्या गळ्यात हात घालून डान्स करू लागते. कितनी सोनी सोनी थी ओ मेरी रातें, कितने सोने सोने थे दिन, कैसे मैं बताऊँ कैसे हे गुजारे. हर्षद, आण बघू, मला तो व्हिडिओ बघू दे. अगं हिथं मी समोर आहे, मला बघ, व्हिडिओ बघू म्हण. तू चहा घे रे, आण इकडे तो मोबाईल. मग तो चहा घेतो. प्रणाली तो व्हिडिओ बघते. खूप आवडतो तिला तो व्हिडिओ. हर्षदला ओरडते, व्हिडिओ काढायचा तर मग निदान कपडे तरी घालायचे, कारण तो अजून फक्त टॉवेलवरच असतो. हर्षदही त्यावर, काय होतंय त्याला, तू थोडी कुणाला दाखवणार आहेस, बघणाऱ्यांचे डोळे नाही फोडशील तू. हर्षद सकाळपासूनची तिची अवस्था ओळखून, काय बिनसलं आहे काय आज, तुझे डोळे नुसतं माझंच ठाव घेत्यात. प्रणाली स्वतःशीच, वैतागून तुझ्यामुळे होतं हे सगळं, माझं कशातही लक्ष लागत नाही, फक्त तू सगळीकडे दिसतोय. कांदा समजून मिरच्या चिरल्या, कोथिंबीर समजून कांदा कट केला,
रवा समजून भगर भाजणार होते इतकं कोणी वेड करून सोडतं का? हर्षद आनंदाने हसत हाताच्या एवढंच वय? प्रणाली अजूनही त्या स्टोरमध्ये एवढंच म्हणजे? आणि तू ना फक्त इतरांसमोरच नाही तर आता माझ्यासमोर सुद्धा हे असे उघडं बसायचं नाही. हर्षद स्मित हास्य करत, अगं पण का? तू माझी बायको आहेस. ते सोड, आवरून घे. आपल्याला खंडोबाच्या दर्शनासाठी जायचं आहे. हर्षद चकित होऊन, काय? मी नसतो येत. देवाने मला आणि मी देवाला केव्हा सोडले? प्रणाली समजावत, तू माझ्यासाठी सोडलं होतं ना. मी आहे ना आता तुझ्यासोबत. मग देवावर नाराज नको ना राहू. माझ्यासाठी म्हणून चल ना. तिला तसं विनवता बघून, बरं ठीक आहे, पण आज रविवार तर नाही आहे. मग हे मधूनच काय? माझी इच्छा आहे म्हणून. चल आवर लवकर आणि नाश्ता करायला खाली ये. नाश्ता? मला नको तसला नाश्ता. मला नाही पाहिजे. मला माहिती आहे की तुला काय पाहिजे. आल्यावर येडं, मी त्या नाश्त्याचं बोलत नाही. मी त्या लाडू करंज्याचं बोलतोय. वैताग आलाय खाऊन. प्रणाली हसत, म्हणून तर मी तुझ्यासाठी मस्तपैकी साजूक तुपातला उपीट केला आहे. काय? अरे वा, त्यावर बारीक शेव आणि लिंबूची फोड. आहा, नाद खुळा. प्रणाली हसत, मी सुद्धा उपीट झाल्यावर हेच म्हणाले होते की नाद खुळा. तुम्ही ना हर्षद वेड्या झालात. बरं, एक राहिलंच की, ते जे तुझं काम आहेत ना ते उद्यापासून करायचं नाही. स्वयंपाकाला पण आपण बाई लावून टाकू. तू हे समज केलेलं मला अजिबात आवडत नाही. पोटात कालवतो नुसतं. प्रणाली समजावत, अरे पण का? मला आता सवय झाली आहे आणि मला आवडूही लागलंय. व तसंही सगळ्या कामाला तर बाई आहेच. फक्त स्वयंपाक तर असतो, तोही आम्ही दोघे मिळून करत असतो. हर्षद ठामपणे, तुला एकदा नाही म्हणलेलं कळत नाही का? तुझ्या नशिबानं तुला राज्य करायला मिळालं तर करावं ग माणसानं. लोकाला आपलं सुख मागून पण मिळत नाही. आरामात राहायचं आणि फक्त ऑर्डरी सोडायच्या. ते शब्द तुला. प्रणाली हसत, मला माहिती आहे तुला तुझ्या बायकोने काम केलं ना नाही आवडत. पण तू तुझे देखील काम करतोस ना. तुझ्याही नशिबातच आहे की राजेशाही थाट. पण तरीही केवळ तुझे कर्तव्य पार पाडण्यासाठी तू सगळं करतो. मग मलाही परिपूर्ण असे वागू दे की तुझ्यासारखं. मलाही परफेक्ट व्हायचं आहे. हर्षदची बायको म्हणून शोभली पाहिजे मी. हर्षद तोंड वाकडं करत, मला येड्यात कसं काढायचं ते तुला चांगलंच माहिती आहे. घाला तुमची काशी. कशी घालायची तशी. मग प्रणाली खाली जाते. तोही मागून तयार होऊन येतो. त्याने प्रणालीकडून ठेवलेला पांढरा शर्ट आणि लक्ष्मीपूजेच्या दिवशीचे धोतर घातलेले असते. शक्यतो खंडोबाच्या दर्शनासाठी जाताना तो धोतरच घालत असतो. आपली बायको आपल्या आयुष्यात आली याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतो आणि तो बघून आज कितीतरी दिवसांनी पार्वती आणि किसन यांनाही प्रचंड आनंद झालेला असतो. प्रणाली त्याला नाश्ता वाढते तर हर्षद तिला सगळ्यांसमोर पहिला घास भरवतो. ती कशीबशी लाजत खाऊन घेते तर स्वतःलाही तिच्याकडून भरवून घेतो आणि दोघेही दर्शनासाठी मंदिरात निघतात. साहेबांनी आज त्याची फेवरेट अशी बुलेट काढलेली असते, कारण त्याच्या मते खूप दिवस झाले बुलेटची मालकीण बुलेटवर बसलेली नसते. आणि मंदिरात गेल्यावर हर्षद नेहमीप्रमाणे तिला हातात उचलून चढू लागतो. प्रणाली नको म्हणून ओरडत असते, सारखं असे चांगलं नाही वाटत. तर अख्ख्या गावाला आपली लव्ह स्टोरी माहिती झाली तेव्हा कशाला लाजायचं. उलट असे बोलून तिला गप्प बसवतो आणि काही वेळातच दोघेही खंडोबासमोर उभे राहतात. हर्षद तो दर्शन करून होते व साईडला उभा राहतो तर त्याला प्रणाली गुडघ्यावर बसून आपल्या हातात मंगळसूत्र घेऊन डोळे झाकून नमस्कार करत असताना दिसते. खूप नवल वाटतं त्याला की इतकं मन लावून देवाला काय बरं मागत असेल, ते पण हातात मंगळसूत्र घेऊन. आणि तेवढा तिचं उरकतं व ती हर्षदला जवळ येते. त्याच्यासमोर गुडघ्यावर बसून आपले डोके त्याच्या पायावर ठेवते. नुसते ठेवतच नाही तर त्याच्या दोन्ही पायाला ओठांनी स्पर्श करते. डोळेही पाणवलेले असतात. ती अशा प्रकारे नमस्कार करत असते जणू एखाद्या देवापुढेच नमन होत आहे. तिचं ते वागणं बघून, हे काय करायली तू? कुणी पायाला पण ओठ लावतात का? ओठ आधी अशी. मग प्रणाली हातात ताट घेऊन ताटातल्या कुंकवाकडे बघून खुणावते. तिने खुणवल्याप्रमाणे हर्षद ते कुंकू तिच्या कपाळी आणि भांगात भरतो. तिच्या डोळ्यातला तो शांत भाव बघून हर्षद, हे काय चाललंय? पायाला तू कशा पायी? प्रणाली, तू नाही का स्पर्श करत? हर्षद, ते वेगळं असतंय ग. ती नशा वेगळीच असते, पण तुझं काहीतरीच वेगळंच वाटालंय, आणि ते पण मंदिरात. प्रणाली शांतपणे, हर्षद, तुला माहिती आहे की मी आज का इथे आले? मी इथे देवाला 2 गोष्टीसाठी थँक्यू म्हणायला आले आहे. पहिली गोष्ट, माझ्याकडून इतके अक्षम अपराध होऊनही यांनी आपलं नातं
त्यातलं प्रेम अबाधित ठेवलं, तर दुसरं म्हणजे ह्यांनी मला माझ्या खऱ्या देवाशी ओळखच करून दिली नाही, तर त्याला परत मिळवूनही दिलं. हो हर्षद, ह्या देवानंतर जर मी देव म्हणून कुणाची पूजा करत असेल तर तू आहेस. ह्यांना मला हवी असलेली गोष्ट मागावी लागते, पण माझ्या ह्या देवाकडून मला न मागता सर्व काही मिळतं. इतकं चांगलं ओळखतोस तू मला की माझ्या मनात काय चाललं हे तुला न सांगताच कळतं. आणि म्हणून मला नाही वाटत की यापुढे यांच्याकडे काही मागायला यायची गरज आहे, कारण माझा हा देव समर्थ आहे सर्व काही करायला. हर्षद, आधी माझे प्रेम खूप अल्लड, अवखळ, चंचल, आकर्षण असलेले होते, पण आता माझ्या प्रेमात आस्था आहे, श्रद्धा आहे, समर्पण आहे, विश्वास आणि स्थिरता आहे. हर्षद, आई म्हणतात की आपल्या धर्मात असे सांगितलं जातं की नवरा हा बायकोसाठी पूजनीय असतो, थोडक्यात देवच असतो. पण हे कितपत खरं आहे मला माहिती नाही, पण मला फक्त एवढंच माहिती आहे की तू माझ्यासाठी मात्र ईश्वरच आहेस, असा ईश्वर ज्याचं प्रेम कधीच नश्वर नाही आहे. आणि मी खूप भाग्यवान आहे की तुझ्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे, आणि म्हणून ह्या मंगळसूत्रावर माझा खूप जीव आहे. हो हर्षद, आय लव यू, आय रिअली लव यू लॉट, अँड थँक्यू सो मच फॉर ऑल दिस ब्युटिफुल सरप्राइजेस. तू जे माझ्यासाठी केले ते कोणीच करू शकत नाही, हे फक्त तूच करू शकतोस. आणि असे म्हणून ती पुन्हा हर्षदच्या पायावर आपलं डोकं टेकून नतमस्तक होते. तिचं हे इतकं प्रेम आणि विश्वास बघून हर्षदचे डोळेही वाहू लागतात, आणि तो प्रणालीला उठवतो व झटक्यात गळ्याशी लावून घेतो. प्रणाली ही डोळे बंद करून ते अनुभवते. काही वेळाने दोघांचेही लक्षात येतं, दोघेही मंदिरात येतात म्हणून लगेच वेगळे होतात. पण हे सगळं ऐकून हर्षदचं अंतःकरण मात्र जड होतं, भरून येतं, आणि तो तसाच गपचूप तिला घेऊन घरी येतो आणि थेट वर जाऊन निघून जातो. आयुष्यात सगळेच जण चुकतात, त्यातला काही जण असे असतात की ज्यांना फक्त तात्पुरतं वाईट वाटतं, पण ह्यातून ते काही चांगले असे शिकत नाहीत. तर काही जण असेही शिकतात की घडलेल्या वाईट अनुभवातून ही खूप चांगले काही असे शिकून आपलं नातं दृढ आणि मजबूत बनवून टाकतात. जस्ट लाईक हर्षद आणि प्रणाली. आणि हेच दाखवून आणण्यासाठी कथेत काही प्रसंग उभे केलेत, कारण तोडणं खूप सोपं असते, पण जोडणं आणि ते शेवटपर्यंत निभावणं हे खूप अवघड असते. कोणताही लाईफ पार्टनर हा परफेक्ट नसतो, तर त्याला परफेक्ट मानून घ्यावं लागतं. सगळेच हिरो किंवा हिरोईन नसतात, तर त्यांच्यात असणाऱ्या चांगुलपणासोबत त्यांच्यातल्या अवगुणांचाही स्वीकार करून किंवा त्यांच्या कलेतेने ते बदलायचा प्रयत्न करूनच ते नातं दृढ करावं लागतं. बोर तर होत नाहीये ना? प्लीज, जर होत असेल तर सांगा हा. बघूया ते दोघं एकमेकांसाठी अजून काय काय करतात, आणि माधवीचं काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे. पण पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत असेच सोबत राहा, कुठेही जाऊ नका, आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच. आणि तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.